आणि आता बातमी केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत 146 जणांचा मृत्यू झालाय, तर 128 जण जखमी झालेले असून शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। केरळमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला, तर वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागात भूस्खलन झालं असून मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे देखील येत आहेत। बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीम आणि भारतीय लष्कराला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय। हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। चुरलमला, अट्टामला, नुलपुझा तर मुंडक्काई या गावांना सगळ्यात जास्त फटका बसलाय आणि भूस्खलनाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50,000ची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। दरम्यान आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडच्या घटनास्थळी भेट देणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। तर वायनाडमधल्या या दुर्घटनेला घेऊन काँग्रेसच्या खासदारांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये ही दृश्य पाहतोय। आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केरळमधल्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे 146 जणांचा मृत्यू झाला आणि 128 जखमी झालेले आहेत, तर या सगळ्या मृतांना काँग्रेस खासदारांकडून श्रद्धांजली वाहिली जाते। प्रशांत, बरोबर आहे। काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होत आहे। संसदेतील जे संविधान भवन आहे त्या संविधान भवनातील केंद्रीय सभागृहामध्ये ही बैठक होत आहे। काँग्रेसचे सर्व खासदार या बैठकीला उपस्थित आहे। राज्यसभा आणि लोकसभेचे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, बैठकीच्या सुरुवातीलाच वायनाड येथे मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिक जे आहे, वायनाड वासी आहे, त्यांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देण्यात आली। दुसरीकडे वायनाडमध्ये युद्ध स्तरावरती जर बघितलं आपण तर वायनाडमध्ये युद्ध स्तरावरती बचाव कार्य सुरू आहे, ज्यामध्ये आता लष्कराला देखील प्राचारण करण्यात आलेलं आहे। कालपर्यंत केरळ पोलीस आणि त्याशिवाय निमलष्करी दल आणि त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ हे सगळे दल कार्यरत होते। संयुक्तपणे बचाव मोहीम राबवत होते। आज आर्मीने ही संपूर्ण बचाव मोहीम आपल्या हाती घेतलेली आहे। सोबतच हवाई दलाने देखील 2 हेलिकॉप्टर या बचाव अभियानामध्ये सक्रिय केलेले आहे। त्याशिवाय दिल्ली पासून जवळ असलेलं हिंडन विमानतळ आहे, तिथून या बचाव अभियानासाठी जे साहित्य लागतंय आणि यासाठी ज्या अगदी बरोबर आहे। जसं आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला माहिती देत होते, या ठिकाणी सगळ्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जात आहे। त्याचबरोबर नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, त्यामुळे त्यांना दैनंदिन ज्या वस्तू आहेत, अत्यावश्यक ज्या गरजा आहेत त्या तिथं पुरवल्या जात आहेत। एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि युद्धपातळीवर मदत कार्य केलं जात आहे। केरळमधल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आणि वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागात हे भूस्खलन झालेलं आहे। तर बचाव कार्यासाठी आपण दृश्यांमध्ये पाहतो, एनडीआरएफची टीम आणि भारतीय लष्कर सुद्धा पाचारण करण्यात आले। हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे।